नकारात्मक विचार, विश्वास आणि स्वयंसूचनांचं नवीन रेकॉर्ड तयार करणार आहे. आणि ह्या रेकॉर्डमध्ये ह्या स्वयंसूचना मी टाकत आहे असं इमॅजिन करायचं आणि म्हणायचं आहे. चला, आरशात बघून म्हणायचं आहे. सगळ्यांनी आरसे घ्या, व्हिडिओ ऑन करा. चला आता मोठ्याने म्हणा. जुन्या नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्याची, ते जाऊ देण्याची माझी इच्छा आहे. पूर्वायुष्यातील क्लेशकारक ओझी टाकून देण्यास मी तयार आहे. मी माझ्या मनावरील सर्व ताण हलका करते. मी मनातील भीती झटकून टाकत आहे. मी मनातील राग, संताप पुसून टाकून मन स्वच्छ करत आहे. मी मनातील अपराधी भाव काढून टाकत आहे. मी मनातील दुःख, वेदना काढून फेकत आहे. सर्व जुन्या मर्यादा, न्यूनता, स्वतःबद्दलच्या नकारात्मक समजुती यांचा मी त्याग करत आहे. मी मन स्वच्छ धुवून टाकलं आहे आणि आता मी स्वस्थ, शांतचित्त आहे. मला अंतर्यामी शांत शांत, हलकं हलकं वाटतंय. मी जीवन प्रक्रियेत आत्यंतिक मनःशांतीची अनुभूती घेत आहे. मला आता खरोखरच खूप सुरक्षित वाटतंय. चला दुसऱ्यांदा. जुन्या नकारात्मक विषयांपासून मुक्त होण्याची, ते जाऊ देण्याची माझी इच्छा आहे. पूर्वायुष्यातील क्लेशकारक ओझी टाकून देण्यास मी तयार आहे. मी माझ्या मनावरील सर्व ताण हलका करत आहे. मी मनातील भीती झटकून टाकत आहे. मी मनातील राग, संताप पुसून टाकत आहे आणि मन स्वच्छ करत आहे. मी मनातील अपराधी भाव काढून टाकत आहे. मी मनातील दुःख, वेदना काढून फेकत आहे. सर्व जुन्या मर्यादा, न्यूनता, स्वतःबद्दलच्या नकारात्मक समजुती यांचा मी त्याग करत आहे. मी मन स्वच्छ धुवून टाकत आहे आणि आता मी स्वस्थ, शांतचित्त आहे. मला अंतर्यामी शांत शांत, हलकं हलकं वाटतंय. मी जीवन प्रक्रियेत आत्यंतिक मनःशांतीची अनुभूती घेत आहे. मला आता खरोखरच खूप सुरक्षित वाटतंय. तिसऱ्यांदा. जुन्या नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्याची, ते जाऊ देण्याची माझी इच्छा आहे. पूर्वायुष्यातील क्लेशकारक ओझी टाकून देण्यास मी तयार आहे. मी माझ्या मनावरील सर्व ताण हलका करीत आहे. मी मनातील भीती झटकून टाकत आहे. मी मनातील राग, संताप पुसून टाकून मन स्वच्छ करत आहे. मी मनातील अपराधी भाव काढून टाकत आहे. मी मनातील दुःख, वेदना काढून फेकत आहे. सर्व जुन्या मर्यादा, न्यूनता, स्वतःबद्दलच्या नकारात्मक समजुती यांचा मी त्याग करीत आहे. मी मन स्वच्छ धुवून टाकत आहे आणि आता मी स्वस्थ, शांतचित्त आहे. आता अंतर्यामी मला शांत शांत, हलकं हलकं वाटतंय. मी जीवन प्रक्रियेत आत्यंतिक मनःशांतीची अनुभूती घेत आहे. मला आता खरोखरच खूप सुरक्षित वाटतंय. ह्या स्वयंसूचना 2-3 वेळेस म्हणा असं म्हटलं. ते ऑलरेडी आपण 3 वेळेस म्हटलं. तर हा आपला मिरर वर्क होता. आणि तुम्ही माइंडला तयार केलंत की मला या दुःख, वेदना मी काढून टाकलेल्या आहेत, फेकून दिलेल्या आहेत, तर आपोआप ते घेतं आणि त्या पद्धतीने ॲक्शन व्हायला सुरुवात होते.
दिवसभरात केव्हाही जेव्हा तुम्ही त्रस्त करणारा विचार मनात उद्भवतो त्यावेळेस तुमच्या पॉकेट मिरर काढून या स्वयंसूचनांची पुनरावृत्ती करा. त्याचा इतका सराव करा की ते शब्द अगदी ओळखीचे आणि सवयीचे होऊन जातील. आणि आता या स्वयंसूचनाची आवर्तन करणं हा सहज, सवयीचा, सोपा आणि आनंददायी असा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनेल. या स्वयंसूचना ही तुमची नेहमीची सवय होऊन जाईल. म्हणजे यासाठी मी उदाहरण माझं सांगेन. जेव्हा मी पहिल्यांदा मॅजिक घ्यायला सुरू केलं त्यावेळेस मला अक्षरशः 3 महिनेपर्यंत 4 महिनेपर्यंत जेव्हा मी सेशन घ्यायचे तेव्हा मला घाम यायचा. तो कशाबद्दल यायचा की भीती वाटायची की मी व्यवस्थित बोलू शकेन का, काय बोलायचं मला त्यावेळेस आठवेल का, असं वाटायचं. पण मी तेच कंटिन्युटीमध्ये करत गेले. मी ते सोडलं नाही, कंटिन्युटीमध्ये राहिले, करत गेले, म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे. म्हणजे त्या भीतीला तुम्ही इतकं करा की ते सहज झालं पाहिजे. ती भीतीच पूर्ण त्याबद्दलची निघून गेली पाहिजे. तर याच्यासाठी काय उपाय आहे? याच्यासाठी एकच उपाय आहे की ते करत राहणं, त्याला सामोरं जाणं. ते मला जमत आहे आणि मी करणार आहे असं म्हणणं आणि ते कंटिन्युटीमध्ये करणं, रोज करणं. म्हणजेच ती भीती त्या गोष्टीची तुमच्या मनातून निघून जाईल. ह्याला दुसरा काहीही उपाय नाही. ह्याला हा एकच उपाय आहे. त्याबद्दलची भीती काढून टाकायची असेल तर ते ॲक्सेप्ट करायचं आणि ते करत राहायचं. म्हणजे आपोआप ते भीती त्यातली निघून जाते. चला तर मग इथं आपला हा मिरर वर्क एक्झरसाइज संपलेला आहे. आता जे वहीमध्ये लिहायचा मनव्यायाम आहे त्याच्यातले जे प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत ती तुम्हाला लिहिणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यातलं काही लक्षात नाही आलं तर तुम्ही मला मेसेज करू शकता. चला तर मग आज रोजनिशीत लिहिण्यासाठीचा मनव्यायाम पहिला. आपल्या आयुष्यातील बहुतांशी समस्या या 4 मुख्य नकारात्मक भावनांमुळे निर्माण होतात. तर कोणत्या भावना आहेत ह्या? एक, दोषारोप, टीका, दूषण देणं. हे तिन्ही एकाच याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर दुसरं भीती, तिसरं अपराधीपणा आणि चौथं संताप आणि राग हे एकाच कॉलममध्ये येतं. तर आज तुमच्या वहीमध्ये 4 स्तंभ 4 रकाने करा. त्यावर टीका एका रकान्यात, दुसऱ्या रकान्यात भीती, तिसऱ्या रकान्यात अपराधीपणा आणि चौथ्या रकान्यात संताप असे 4 शीर्षक लिहून ती रकाने तयार करा. आता विचार करा की या 4 नकारात्मक भावनांनी तुमच्या जीवनात कोणती भूमिका बजावलेली आहे. या 4 नकारात्मक भावनांचा तुमच्या जीवनावर कोणता परिणाम झाला आहे याबद्दल तुमचे विचार आणि भावना त्या विशिष्ट स्तंभामध्ये लिहून काढा. म्हणजे भीतीमुळं मी काही नाही करू शकलेले, किंवा राग, संताप आल्यामुळं काय झालं, कुठलं रिलेशनशिप तुटलं, किंवा एखादं गोष्ट केली आणि मग ते नंतर वाटलं की मी उगाचच केली, असं नाही करायला पाहिजे होतं. ह्या बाबतीत कुठं अपराधीपणा वाटतोय का तुम्हाला अजूनही? तर ते त्या गोष्टी त्या रकान्याखाली लिहायच्या आहेत. नंतरची स्टेप आहे या 4 स्तंभापैकी ज्या 2 स्तंभामध्ये तुम्ही खूप काही लिहिलं आहे ते 2च निवडायचे आहेत आत्ता. आणि आता प्रत्येक स्तंभाखाली प्रत्येकी 10 सकारात्मक स्वयंसूचना लिहा. ठीक आहे, तुम्ही आधीच्या रकान्यामध्ये निगेटिव्ह लिहिलं. तर आता तुम्हाला परत हे 4 न लिहिता त्यातले 2 स्तंभ घ्यायचे आहेत की ज्याच्यात तुम्ही जास्त लिहिलेलं आहे, आणि त्याच्या खाली, त्या रकान्याखाली तुम्हाला 10 सकारात्मक स्वयंसूचना लिहायच्या.
तर ते कसं उदाहरण दिलं लेखनिकेने, तर उदाहरण दिले, तुम्ही संताप हा स्तंभ निवडला असेल तर तुम्ही अशी स्वयंसूचना लिहू शकता. आता मी माझ्या मनातील सर्व राग, संताप, दुःख काढून टाकण्यास ठरविलं आहे. राग, संताप यापासून मी जितका मुक्त होईन तितकं मी अधिकाधिक प्रेमळ होत जाईन किंवा होत आहे. तितकं अधिक मी प्रेम देऊ शकेल किंवा देत आहे. जर राग असेल तर रागच्या ठिकाणी मग असंच लिहा तुम्ही. इथं दिलेच आहे राग, संताप. दुसरं भीती असेल तर भीतीसाठी तुम्ही लिहू शकता, मी माझ्या मनातील भीती काढून टाकण्याचं ठरवले आहे किंवा काढून टाकण्याची माझी इच्छा आहे आणि मी भीतीपासून मुक्त झाली आहे आणि मला जे करायचं आहे ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा प्रयत्न करत आहे, असं लिहू शकता तुम्ही. अपराधीपणाबद्दल लिहायचं असेल तर मी त्यावेळेस मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि आता माझ्या आतमधील अपराधीपणा मी काढून टाकलं आहे किंवा सोडून दिला आहे, असं म्हणू शकता तुम्ही. तर या पद्धतीने तुम्हाला सकारात्मक सूचना लिहायच्या आहेत. जेव्हा तुम्ही हे लिहाल तेव्हा तुम्हाला आपोआप आठवत जाईल. आता इथं 10 सकारात्मक सूचना लिहायच्या आहेत. तुम्ही म्हणाल 10 कशा लिहायच्या, तर लिहू शकता तुम्ही. आधी विचार करा की संतापमुळं काय काय नुकसान झालं आपलं, तर ते पॉझिटिव्हमध्ये लिहायचं आपल्याला. की संताप मी पूर्ण विसरलेली आहे, त्याच्यामुळे माझं रिलेशनशिप छान झालेलं आहे, मला जे पाहिजे ते काम मी करू शकत आहे, माझे सगळ्यांशी संबंध छान झालेले आहेत, मी आता शांत झालेली आहे, त्यामुळे मी आता प्रेमळ झालेली आहे, मी मला समजू शकत आहे. या पद्धतीने तुम्हाला 10 सकारात्मक स्वयंसूचना लिहायच्या आहेत त्या 2 स्तंभांसाठी. ओके, त्या आरामात तुम्ही लिहू शकता, कारण आता तुम्हाला तितकं जमणार आहे हा विश्वास आहे मला. चला, तिसरं काय म्हणलंय, आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट, घटना, व्यक्ती आणि वस्तू, परिस्थिती हे आपल्या अंतरंगाचंच प्रतिबिंब असतात. जे आपण आतमध्ये विचार करतोय तेच आपण आपल्याकडे अट्रॅक्ट केलेलं असतं. तर तुम्हाला इथं विचार करायचा आहे की तुमच्या जीवनातील व्यक्तींबाबत विचार करा. कोणकोणते लोक तुम्हाला आव्हानात्मक वाटतात, कुणाबरोबर वागणं बोलणं तुम्हाला जड जातं, कोणती स्वभाव वैशिष्ट्ये तुम्हाला त्रासदायक किंवा तापदायक वाटतात, तर ते लिहून काढा. कोणत्या व्यक्तींबद्दल तुम्हाला त्रास वाटतो, की तिने बोललं की राग येतो, तिनं नेहमी तुम्हाला काहीतरी बोलते असं वाटत असेल तुम्हाला, तर जे काही असेल ते लिहून काढा. नंतर क्रमांक 3 मधील तुमच्या जीवनातील व्यक्तींच्या त्रासदायक वाटणाऱ्या स्वभाव वैशिष्ट्यांवर एक नजर टाका. यातील प्रत्येक स्वभाव वैशिष्ट्यावर तुमच्या मनातील कोणत्या विश्वास प्रणालीचं आणि समजुतीचं प्रतीक आहे ते लिहून काढा. आजचे मानसिक व्यायाम लिहून काढताना तुम्ही स्वतःला काय शिकलात हेही लिहून काढल्यास उत्तम. तेही लिहून काढलं तर चांगलंच आहे. जे इथं काय म्हणायचं आहे लेखिकेला, की ज्या व्यक्तींमुळे तुम्हाला त्रास होत आहे त्या व्यक्तींकडे तुम्ही पहा. ते तसं का होतंय, कुठं आपल्याकडून त्यांना जातंय का, ते कोणत्या ह्याचं प्रतिबिंब ते येत आहेत आपल्याकडं. तसंच त्यांच्याबद्दल राग आहे मनामध्ये, त्यांच्याबद्दल द्वेष आहे, त्यांच्याबद्दल काहीतरी निगेटिव्ह फिलिंग आहे खूप मोठं, मग तेच आपल्याकडं परत येते. तर हे इथं बघायचं आहे, विचार करायचा आहे आणि लिहायचं आहे. जेव्हा तुम्ही विचार कराल त्या व्यक्तींबद्दल, त्या प्रसंगाबद्दल, त्या परिस्थितीबद्दल, तर तुम्हाला लक्षात येईल की हे तुमच्या विचारांचंच फळ होतं.
तुम्ही कुठंतरी आधीपासून ते विचार करत होता आणि तसंच तुमच्या आयुष्यात झालं. चला, तर मग हा होता आपला मनव्यायाम. आणि याच्यानंतर आहे आपला हृदयस्थ विचार. हृदयस्थ विचार आपला हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपण जे आता क्लेशकारक भूतकाळ आहे ते विसरायचं आहे आपल्याला इथं. तर त्यासाठी काय द्यायचं आहे, तर त्यासाठी मी नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊ शकतो. जेव्हा तुम्ही शकतो असं सांगाल तर तुमच्या पुढे पर्याय दिसतील, ज्याच्या ठीक आहे मी हे करू शकते, ते करू शकते, मग थोडं मेडिटेशन करू शकते, मग पॉझिटिव्ह थिंकिंग करू शकते, रोज अफर्मेशन बोलू शकते, हे तुम्हाला दिसेल. तर त्याच्यासाठी चला 3 वेळेस म्हणायचं आहे. हृदयावर हात ठेवा. मी नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊ शकते. मी नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊ शकते. मी नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊ शकते. आपण काही सवयी, विचारांचे आराखडे, प्रणाली यांची निर्मिती करतो, कारण त्याचा आपल्याला काही ना काही उपयोग होतो. केवळ आईवडिलांना त्रास, शिक्षा व्हावी म्हणून आपण किती वेळा आजारांची निर्मिती करतो, याचे प्रमाण आश्चर्यजनक आहे. खरं तर हे नकळत अबोध मनात घडतं. म्हणजे जेव्हा आपण स्कूलमध्ये जात असतो, जर जायचं नसेल त्या दिवशी सरांनी आपल्याला काहीतरी कविता पाठ करून यायचं आणि कविता म्हणायला सांगितली आणि आपली कविता पाठ झालेली नाही, तर आपल्याला शाळेत जायचं नाही. मग आपण काय करतो, मग पोट दुखतंय, मग बरं नाही, मग मला असंच होतंय, मला तसंच होतंय, आपण जात नाहीत, कारण देतो त्याला. ते आपल्या नकळत होतं, पण हे आपण करतो. जीवनातील एखादी परिस्थिती कशी हाताळायची हे न समजल्यामुळे आपण नकारात्मक गोष्टींची निर्मिती मनात आणि शरीरात करतो. म्हणजे त्या गोष्टीला फेस कसं करायचं किंवा त्या गोष्टीला ॲक्सेप्ट कसं करायचं हे आपल्याला कळत नाही. जे आता नाही पाठ झाली कविता तर सर मारतील किंवा सर मला काय म्हणतील किंवा वर्गातील मुलं हसतील, जाऊ दे ना, मग कोण अपमान करून घ्यायचं, त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं, हे आपल्याला वाटतं, म्हणून आपण जात नाही. जेव्हा आपण अंतर्मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही नकारात्मक विचार प्रणाली किंवा ब्रेन प्रोग्रामिंग लक्षात येतं. असं होत असेल तर स्वतःला विचारा, मला कशाचं वाईट वाटतंय, मला कशाचा राग आलाय, मी काय टाळण्याचा प्रयत्न करते, नकारात्मक भावनांपासून मी माझा बचाव कसा काय करू शकते. हे जेव्हा कळतंय आपल्याला, तर हे जे आपल्या बाबतीत जे झालेलं आहे ते तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही, किंवा इथून पुढं आपल्या बाबतीतही ते होऊ द्यायचं नाही. एखादी गोष्ट मी मनात धरून ठेवली असेल आणि तिचा राग करणं, त्यापासून मुक्त होणं तुम्हाला जमत नसेल, तर याचा अर्थ तुम्हाला त्या गोष्टीपासून काहीतरी फायदा किंवा समाधान जरूर मिळतं. म्हणजे मला शाळेत नाही जायचं तर त्यावेळेस मला काय वाटणार, बरं झालं मी शाळेत आज नाही जात आहे, कारण छान वाटतं आता घरात राहायला, फायदाच आहे आपला, कारण मला मार नाही बसला, मला कोणी हसलं नाही, हे त्यावेळेचा आपला फायदा वाटतो आपल्याला, त्यावेळेस आपलं हे समाधान वाटतं. कारण त्या गोष्टीला स्वीकार कसं करायचं हे आपल्याला कळत नसतं. असं असेल तर मग तुम्ही काही करा, तुम्ही ती गोष्ट मनातून काढू शकणार नाही, ती जाऊ देणार नाही. जर तुम्ही म्हणत असाल की माझं दुःख मलाच माहीत, माझ्याबरोबर काय झालं आहे ते मलाच माहीत, मलाच कळतं की मला कसं वाटतंय, ते तुम्हाला काय बोलायला जातं आहे, असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही त्यापासून कधीही मुक्त होऊ शकणार नाही, त्याला सोडणार नाही. तर तुम्हाला त्याला जर सोडायचं असेल तर तुम्हाला ते स्वीकारावं लागेल, त्या गोष्टीला सामोरं जावं लागेल, तर तुम्ही त्याच्यातून बाहेर येऊ शकाल.
आणि मात्र जेव्हा तुमची नकारात्मक विचारापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असते तेव्हा मात्र ते सोडणं किती सोपं असतं हे तुमच्या लगेच लक्षात येईल. जेव्हा तुमची मनापासून इच्छा होईल की मला त्याच्यापासून दूर जायचं आहे, मला त्याच्यापासून मुक्त व्हायचं आहे, तर माइंड ही काम करायला सुरू करतो. फक्त त्याला सांगणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सांगतच नाही त्याला. इथंच आपण चुकतो. जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा स्वयंसूचना घेता की मी नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊ शकते आणि त्याचा त्याग करू इच्छिते, तेव्हा अत्यंत आश्चर्यकारकरित्या हे विचार मनातून पळ काढतात. आणि मनातून असे विचार पळ काढायचा असेल तर तुम्ही त्याच्यापासून त्या माइंडला सांगावं लागेल तुम्हाला की मी मुक्त होऊ इच्छित आहे आणि मी मुक्त होऊ शकते. तेव्हा ते काम करायला सुरू करतं आणि ते आपल्यापासून दूर जातात. आणि ही रियालिटी आहे. हे करून पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला हे करून पाहावंच लागेल, तर तुम्हाला ते लक्षात येईल. चला आता मग इथं हा हृदयस्थ विचार लेखिकेने सांगितलेला आहे. याच्यानंतरचं ध्यानतंत्र आहे ते छोटंच आहे. आजचं काय म्युझिकसोबत करायचं नाही आहे आपल्याला, पण मी छोटंसं हळू म्युझिक लावते. तुम्हाला नाही ऐकू आलं तरी ठीक आहे, बारीक लावते एकदम. आणि मी जे म्हणते त्याकडे फक्त आज लक्ष द्यायचं आहे तुम्ही. ओके, चला तर एकदम हळू लावते. ध्यानतंत्र नवीन दशक. उपचार क्षेत्रामध्ये नवीन कवाडं उघडी झाली आहेत. नव्या दशकात अद्भुत ज्ञानाची अशी संजीवक शक्ती जी आपण यापूर्वी कधीच समजून घेतली नाही. आता आपण अशा प्रशिक्षण प्रणालीत आहोत ज्यामध्ये आपण स्वतःमधीलच पण सगळ्या अविश्वसनीय वाटतील अशा क्षमतांचं ज्ञान घेणार आहोत. आपल्यासाठी ज्या सर्वाधिक हितकारक गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याचं मार्गदर्शन जिथे मिळेल, आपल्या सर्व समस्यांची उत्तरं जिथे मिळतील, अशा आपल्याच अंतरंगातील विशिष्ट भागापर्यंत कसं पोचायचं हे आपण शिकणार आहोत. हे नवीन द्वार संपूर्ण खुलेपणानं उघडताना पहा. या दारातून जणू काही तुम्ही आत पाऊल टाकलं आहे अशी ही कल्पना करा. आत गेल्यानंतर तुम्हाला ज्ञात होणार आहे मन आणि शरीर यांच्यावरील उपचारांचं नवनवीन आणि वेगवेगळे मार्ग. कारण उपचार या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या व्यक्तींसाठी विभिन्न निरनिराळा असू शकतो. आपल्यापैकी काहींना शारीरिक व्याधींपासून मुक्ती हवी असते आणि त्यासाठी उपचारांची गरज असते. काहींना हृदयासाठी संजीवक असं काही हवं असतं. काहींना मानसिकदृष्ट्या बरं व्हायचं असतं. त्यासाठी काही उपचारांच्या शोधात ते असतात. म्हणूनच आपण अशी उपचार पद्धती ज्ञात करून घेणार आहोत जी सर्वांसाठी खुली आहे. तिथे सर्वांना प्रवेश आहे. सर्व प्रकारच्या व्यक्ती आपण तिथे स्वीकारणार आहोत आणि त्यांची सर्वांना गरज आहे. आपण हे ज्ञानद्वार उघडं केलं आहे व्यक्तींसाठी आणि विकासासाठी. या द्वारातून आत जाताना आपल्याला जाणीव आहे की आपण पूर्णतः सुरक्षित आहोत आणि हे
खरं आहे. थँक्यू. म्युझिक स्लो केलं होतं मी. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं लेखिकेने, जे काही उपचार करायचे आहेत तर ते आपण आपल्या आतून करू शकतो. आपल्या आतमध्ये आपल्याला पाहायचं आहे, आपल्या आतमधील त्या क्षमतांना आपल्याला ओळखायचं आहे. तर यातली तुम्हाला 2-3 जरी वाक्य लक्षात राहिली तरीही खूप इम्पॉर्टंट आहे ती कोणती, तर आपल्यासाठी ज्या सर्वाधिक हितकारक गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याचं मार्गदर्शन जिथे मिळेल, आपल्याला सर्व समस्यांची उत्तरं जिथे मिळतील, अशा आपल्याच अंतरंगातील विशिष्ट भागापर्यंत कसं पोचणार हे मी शिकणार आहे, असं स्वतःला सांगायचं. या अद्भुत ज्ञानाची अशी संजीवक शक्ती मी यापूर्वी कधीच समजून घेतली नाही, ती मी आता समजून घेणार आहे. ते ज्ञान मी घेणार आहे. स्वतःमधील सगळ्या अविश्वसनीय वाटतील अशा क्षमतांचं ज्ञान मी घेणार आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला एक 4-5 वाक्य जरी त्यातले लक्षात राहिले तरीही चालतं, कारण तेच स्वयंसूचना आपल्याला कामी येणार आहेत. चला तर मग थांबूया. कुणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता.